गेली वाटतं. कशाला आली? तुला भेटायला. का? आठवण करून द्यायला. कसली? कॉलेज सुटल्यावर आपण भेटणार आहोत ना? इथे भेटला. इथे वगैरे काय नको. आणि वेळेवर ये. नाहीतर नेहमीचं कारण देशील. मी वेळेवर येईन. पण मी काय म्हणतो का? कॉलेजला भेटण्यापेक्षा आपण इथे भेटलं तर? वाढवू नको ना. सकाळी ये, दुपारी ये.
चला निघा. मी काय घेत नाही ना. अरे दिवाळी अजून खूप दूर आहे. ए, पैसे आहे हवं तर तुम्ही चहा पिया. ए, बस रे. चहा करा पुढे. चला निघा. काय कटकट आहे रे. शे. हा. अरे ए, अशी म्हणू नको ना. हे घ्या पैसे. आणि हो जर माझं पत्र आलं ना तर तिथे मारून टाका. चला निघा. पैसे पाठवायचे सोडून चिठ्ठ्याबद्दल काय माहिती. चिरंजीव कार्टा म्हणजे तो बहुतेक मीच असेल. तिथे तिथे काय पराक्रम चाललेत ना ते कळलं आम्हाला. कुणी कळवलं असेल. त्या बाजूच्या श्रावणाने सांगितलं असेल. नालायक हलकट बेशरम ते तर राहून हे धंदे करतोस. काय करणार बाप्पा. अहो नोकरी नाही आहे ना मला. तुझ्या कमरेत या द्वारा दिनांक 10/1/2024 रोजी येतो. म्हणजे आजच संध्याकाळपर्यंत येतील. आता एक नवीन लपलं. लक्ष्मण सुद्धा आला नाहीये. 10 वाजता येतो मला आला आणि अजून आला नाहीये. मित्र अगदी भावासारखा म्हणजे लक्ष्मण आणि तो विलन कसा श्रावण त्याचं नाव रावण असं लावलं होतं. अरे तुला मस्करी सुचते. इथे माझं काय होतं मला माहित. काय रे काय झालं. आणि गीता इथे जीव का केले आणि आता पप्पू पण येणार. तुझं वाटच लागली. आणि लक्ष्मण तू माझ्या दोस्त असणार रे. विश्वास नसेल तर दुश्मन समज. ए तुला मस्करी सुचते. इथे माझं काय होतं या. गीता पण येईल रे. काका काळा गीता मला मागे लागले लग्न कर म्हणून. हे झाली आणि घरात पण येऊन मजा. म्हणजे तिच्यावर बंधावर मिळताना एकदम मजा वाटत होती. आणि पप्पू येणार म्हणून हे पडलं काय. अरे जग मागे आम्ही तिच्यावर पिडलो पण काही युक्ती काढ रे. युक्ती युक्ती युक्ती. ए राव ते 2.5 किलो का जिसको पड़ता है ना वो आदमी उठता नहीं उठ जाता है. अरे वक्त पे जो काम है उसे जोश से करके हर नहीं मिलेगा. ओ शशी कपूर पिंजऱ्याला बंद करा. हे लक्ष्मण हे युक्ती काढणार आहे. युक्ती युक्ती युक्ती. ए राव मी काय म्हणतो तुझ्या गीताला काय सांगितलं आईला लग्न करायचं हो मग आईला लग्न करून टाक. आणि पप्पूला काय सांगायचं. तुला हेच सांगायचं. अरे तुम्ही आलात बघू काय करायचं ते.
बोल बोल काय बोलू काय बोलू पप्पू कधी येणार आहे आणि संध्याकाळपर्यंत येतील. म्हणजे ती गीता कधी येणार आहे आणि हे नाही तेवढं आहे. तुझ्या सांगण्यावरून आई येण्याला सांगितलंय, पण आई येण्याच्या अगोदर पप्पू येत आहे. म्हणजे पप्पू आज येणार आहे तर हो, आणि गीता आणि संध्याकाळपर्यंत येईल. गीता बरोबर येईल. अरे बाबा, अरे बाबा वैताग असता तर मी करणार नाही तुझा अरे लक्ष्मण, प्लीज 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 काहीतरी युक्ती काढ रे. युक्ती 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 तू चहा बनवलंय अरे ही चहा बनवायची वेळ आहे का? हे तुला युक्ती हवी आहे का तुला चहा हवा ए, असं मी अडचणी सापडले म्हणून तू कसं मला फायदा नाही होत रे. हे बघ तू चहा बनवायचं एवढं सांग तुला मी चहा पाचतो, तुम्हाला एक युक्ती सांग, मी तुला एक आणि 10 चहा पाचतो, म्हणजे झालं. ओके ये हुई ना बात युक्ती 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 ए राम तू असं कर हा केला, ए राम असंच कर हा केला. मला सांग गीता कधी येणार आहे रे राम अरे 10 वेळा सांगितलं ना तुला. असा लंगडतोस का अरे म्हणजे गीता आज येणार आहे तर हो आणि पप्पू पण आज येणार आहे हो पप्पू येईपर्यंत गीता दाबवून ठेवायचं हो. आणि नाही पप्पूला काय सांगायचं? पप्पूना सरळ चक्कर सांगायचं ही तुमची होणारी भावी सून तिला तुम्ही तुमच्या धोत्रा काय? आणि 15 होणार. आणि काय एवढं काम काय? ही युक्ती मला चुकवा जमानी नाही. तू दुसरी युक्ती सांग. युक्ती 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 मला सांग त्या तिला काय सांगितलं आईला लग्न करूया म्हणून हो, तू सांगायला सांगितलं म्हणून सांगितलं. मग मी सांगतो ना आता शब्द लग्न आणि काय भीक मागू ते नाही ते नाही करत. अरे एकदा लग्न झालं ना की तुमच्या राम आणि किती सीता अरे राम आणि दशरथला राम वनवासी मिळाला ना, हा. तिला सहन झालं नाही ना, म्हणून तो मेला. माझे दशरथ आहेत ना, मला लाल घालून राहायला लागतील. मग काय झालं आणि मग काय झालं काय? आणि खाण्याचं खाणं कुठे? हे बघ ऐकत प्रश्न असेल ना तर राहायची व्यवस्था माझ्या हाती करेल पण खायचं काय मात्र तू बघून घेऊ म्हणून म्हणतो अशी युक्ती कर की मला पप्पू पण भेटली पाहिजे आणि गीता पण भेटली पाहिजे. वा 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 म्हणजे पैसा पण हवाय आणि नोकरी देखील करायची नाही हे लक्ष्मण, काहीतरी युक्ती काढ रे. युक्ती 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 अरे त्यानंतर पहिलं हो हो. अरे पण गणेश तू इथं कसा अरे तिथे राम आणि लक्ष्मण तिथे मारुती तर हवाच ना शेवटी रामायण कसं घडणार अगदी अरे मित्रासारखा आला तू. पण तू बॅग घेऊन कुठे गेला होतास अरे उल्हास नगरला उल्हास झाला. हो अरे काल रात्री नाटकाचा प्रयोग पण काय सांगू तुम्हाला त्या नाटकाची नाटक काय रे, काय झालं? हे सगळीकडे नुसती कटकट करून होती. आणि इतक्यात पहिली घंटा टन 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 राम हे काय झालं? 5 मिनिटांनी दुसरी घंटा टन 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 झोपी गेलेले जागे झाले आणि सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडे. हे नाही पडद्याकडे आणि बरोबर 5 मिनिटांनी पुन्हा तिसरी घंटा टन 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 काय मला नटीचाच धक्का आहे आणि नटीची भूमिका तू केली बरोबर वाटलंस तू हे तू खरं बोलतोय? मग तुला काय वाटतं मी भूमिका केली रे हे भूमिका तू केली असेल रे, पण हे एका वाक्यात मिशी कशी काढली? अगदी बरोबर अरे नाटक करतात मुशिका असलं ठीक आहे रे पण मला सांग गीता उपदेश फिरायचं तर किती मोठी पंचायत आहे मग काय रे? हे बघ तुम्ही मला या अवस्थेत पाहिलं
इतकं सुंदर झालं ना, तर झालं ना, ते पोरी मला भेटायला आली. मीच नाही भेटू शकलो. सोडलंस? अरे त्या देवाच्या ती मला भेटायला आल्या होत्या आणि मी दोन आलो होतो ना. हे, मी काकूला सांगा, ती फिरली, ती फिरली. काही वेळा भेटले, साडीने बोललं, माझं समजून मी बाहेर टाकून ठेवलं. आणि ते आपलं व्याकर आहे ना. अरे राज! अरे काय झालं? अरे इकडे! अरे तुझी साधी माऊली भेटली. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे विचारलं? विमान! काय चाललंय काय? साधी माऊली भेटली, प्रश्न सुटला, काय चाललंय काय? अरे लक्ष्मण कसं वेळा तुला बघतोय अरे वेळाला काय रे? विमान! तुझी आई! काय? अरे स्वतःला अरे, लक्ष्मण, काय रे? सरळ इकडे. अरे सांग. पण त्याच्यासाठी तुझी इच्छा सगळं मागं. हे बघ, काय बोलतो ना आपल्याला अजिबात समजत नाही. पहिलं सविस्तर काढते समजावून सांग. ठीक आहे. थांब तू. ऐक. तू काय म्हणाला? आई आल्यावर लग्न करूया म्हणून. हो. मग आता तुझी आई आली आहे. कुठे आहे अरे या मारुतीची आई कधी आहे? आई वाले उद्या बाई आहे काय? हे आईला कधी आहे समज मारुती आई झाला आणि गीता म्हणे आईला मिळायचंय मग काय करायचं रे हे सगळं मारुती करेल. अरे, ते सगळं तर मी आई झाल्यानंतरचा प्रश्न आहे. अरे प्लीज मारुती प्लीज हो म्हणा. ए बाबा, समज ना, एक वेळ तुम्हाला मामा वाला सांग. ते झालं असतं. पण आई जमायचं नाही. हे त्याची काही गरज नाही रे खरा तुला बाप येतोय अरे याचे पप्पू आहे काय? पप्पू, अरे पप्पू म्हणजे माझे वडील प्रेमाचा आणि त्याचा शक्तीचा अभ्यास आणि गीता म्हणजे याची प्रियसी. पण हे एक मला सांग, एक प्रेम आहे कोण? हा? आणि गीता काय? अरे प्रेमा म्हणजे कोणी आईला वळलं नाही रे प्रेमा म्हणजे प्रेम आणि लव त्यांचा तो शक्तीचा अभ्यास आणि गीता म्हणजे याची प्रियसी. त्याच्यावर प्रेम करतो. आणि हा तिच्यावर प्रेम करतो म्हणजे मी प्रेम करतो रे आईच्या मनात म्हणजे तिला फुटवायचंय तर. अरे कुटुंबाचं नाहीये रे मी तिच्यावर प्रेम करतो रोमियो आणि जुलियट सारखं. अरे मग जाण्या तिला पळव देऊ मजनू सारखं. आणि रे बेटा राहू मी काय सारखं अरे मला एक तर नोकरी नाहीये आणि नोकरी नाही तर पैसा नाही पैसा नाही तर गीता नाही अरे तुम्ही असे गप्प का काहीतरी बोला ना लफडी काढताना आम्हाला विचारलं. विचारता का? जाऊ दे ना मारुती. अरे आवे इकडं सगळ्या कामाला पुढे कोण आहे आम्हाला? जमायचं नाही. प्लीज हो म्हणणार. एक एक आडा कलाकार असते बरोबर. तुला काय हो म्हणायला? साधे साडीमध्ये काय घालत? हे पण पण काय पण? हा? एक ते आलं ना तेच चुकलं. आता जाऊन दोस्ताने भेटूया. पण यांची नक्की पाहिजे काय अशी आली? असला दोस्त आहे त्याच्या दुश्मन म्हणा अरे कधी पसंत कामाला तरी येतो. काहीही म्हणा, पण मी बाई घेणार नाही. अरे बाई नाही रे आई. अरे तेच ते. आई काय बाई काय शेवटी मग आईच. कसं काही नाही तुझं कसं काय झालं तुझं? अरे टाकला बस. एकदा आलं तर चुकलं. जातो मी. जातोय मी. ए मारत्या! ही पप्पी आली पप्पी. कधी माझं काम कर नंतर मी सांगतो तुला तिला भेटायची इच्छा आहे ना तशी मलाही. अरे ये पप्पीसाठी आपण कुछ भी करने को तैयार. ये!
एकदा का पप्पूच्या मनात गीता भरली ना की आम्ही लग्नाला विचारणार आहोत. आता गीता येईल तेव्हा पत्र लिहून ना आई येणार आहे म्हणून. मग त्याने काय होणार आहे? अरे तू गीताला सांगायचं की आमच्या वडिलांना आवडलं तर ठीक आहे तर तुमच्या लग्न होईल नाही तर होणार नाही स्पष्ट. आणि मग त्याने विचारले ती कोण तर काय सांगल्या? आणि गीता म्हणून सांगेन. तर नाही विचारत रे, माझं विचारतोय. अरे माझी आत्या म्हणून सांगेन. ठीक आहे. पण जर मुलाचे 3 दिवस झाले, साडी सोडी आणि जाईल. दोन दिवस. ठीक आहे. दोन दिवस त्याला म्हणा 2 दिवस. काय द्यायला आले ते? मग घे, घे, घे. हे, 2 दिवस हा? अरे हो 2 दिवस. कळलं, 2 दिवस. गेला, पत्र लिहायला. मी चिरंजीव राम व्यास अनेक नमस्कार. हे नमस्कार असू दे आशीर्वाद. तुला काय करायचंय ते गीताला लग्न करायचंय ना हो. मी सांगतो तेवढं लिही. विवी विवी म्हणजे विवी म्हणजे विवी. आता तू लिही ना लग्न करायचंय काय बघ. आम्ही पाणी बारा वाजता आम्हाला आई बाबा तिला हो चल ठेवून दे. आता 2 कामं झाली. आता कोण आहे? तू कुठे जाणार? अरे मी कोण? अरे तो कोण? अरे ती रे. हो बघा. ठीक आहे. अरे आमची गीता आली रे कॉलेजमधून म्हणून आलो पाहायला येते. ती कशाला इथे? तिला सवय आहे ना कॉलेजमधून अशी इथे द्यायची सरळ. अरे हा 2-3 दिवसापूर्वी म्हणाली होती तुझे एक्स्ट्रा क्लास आहेत म्हणून. असं होय. मग ठीक आहे मी येतो मी. हो बघा. अरे राम हा का? तुझे बाबा काय होते अजून आलेले दिसत नाही. नाही अजून आले नाहीये. मग असं अचानक यायचं कारण काय? अहो त्याला कुठेतरी पत्रकार पाळले हो की ते मी चांगलं वागत नाही जाती ते फिरतो मुलीच्या मागे फिरतो वगैरे वगैरे. कोण आहे तो वगैरे वगैरे? पत्रात त्यांनी नाव नाही लिहिलंय पण मध्ये नानाया पेशा अरे अरे बाबा मी नाही लिहिलं पत्र. अहो तुम्हाला कुठे असणार हो ज्यांनी पत्र लिहिलं त्या नाना पण तुम्ही. मग ठीक आहे मी येतो मी. ते गीता आली असेल तिकडे. हो बघा. अरे राम काय रे? हा बरोबर. तर त्या रमेशच्या काट्या सांगा मला असं चिष्टून नको मध्ये मध्ये. हा? आता गीता पण येईल. माझी काय गडगड नाही. वा, तिथे मला उभं ठेवून तिथे पुस्तक वाचत बसलाय. काय म्हणते मी? अरे लक्ष्मण तुझा आवाज आता पुरुषाचाच नाही झाला जरा मर्दाचा आवाज कर. हे? ते वाचायला वगैरे बंद कर. आता करतो एकदम
यार मी विसरूनच गेलो होतो ग. विसरूनच गेलो होतो. तुझ्यावर कोणी प्रेम करतंय हे तर नाही विसरलायस ना? ते कसं मी विसरेन? आणि लवकरच आपण लग्न करणार आहोत, हे तरी विसरू नकोस. आता त्याच्यामुळे तर जरा लपलं झालं ना. म्हणजे आता तुला म्हणाला होतो ना आई येणार आहे म्हणून. ते तर नेहमीच म्हणतो. आई आल्या का तुला दाखवतो आणि मग तुझ्याशी लग्न करतो. तुला खोटं वाटतंय ना? हे नाही तर काय? तू नेहमी हेच म्हणतोस. हे बघ पत्र आलंय ते तुमच्या आजच. दुपारी 12 वाजता? ते पण आज? हो ना आता तिला आणायला जावं लागलं ना म्हणूनच तर फोन झाला. आले नाही? आली ना. कुठे? अगं लक्ष्मणला गप्पा मारते ती. लक्ष्मणला थांब 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 थांब. ए लक्ष्मण काय रे काय झालं? अरे गीता तू केव्हा आली? काय रे काय झालं? ए, आई काय करते? तू इथं थांब आणि मला विचार आहे काय करते. कधी ना कधी तुला भेटायला आली की भेटायचं बोलायचं ते नाही. रे दोन्ही बाजूने मलाच बोला. तिची वाट पाहत होतो मी आत आलो असतो. आश्रमात मी आत आलो असतो तर आईने मिठी मागायची चक्क आणि सोडलं तरी काय. दुःख करत बसशील म्हणून नाही बोलतो. नाही लपवणार. तेव्हापासून कोणत्याही लहान मुलं पाहिलं की तिला घट्ट मिठी मारते आणि सोडतच नाही. बघ ना आईने भेटला ना तर आई चक्क मिठी मारली. तसं नाही तसं नसतं. काय लहान पडून त्या अंगात तेरडं आहे ना म्हणून. हे हो तू जवळ जाऊ नकोस हा. आपण सेकंड कर. ए नामून नामून. थांब थांब. ए लक्ष्मण आईने सांग गीता आले म्हणून. आणि हा सर्व समजव हा. समजवतो. आता तू आमच्या कंटिन्यू म्हणून. ती लहान बहीण हा मी आईला घेऊन येतो. प्रश्नपत्रिकाच आहे. मी आईला घेऊन येतो. विचारणार आहे. आता नको विचारू. आता ती इथे काय आहे तुझ्या चांगलं वाग म्हणजे आणि नंतर विचार. मी नाही, मी आताच विचारणार. अरे रागात नाही म्हणाली तर हे रडू नको. अगं रागात नाही म्हणाली तर अरे, मग काय करायचं? म्हणूनच म्हणतो आता विचारू नको. नाही विचारणार. काय माहिती आता लक्ष्मण भाग गेला आलाय. दोनपरी मी नाही विचारणार आहे. अरे लक्ष्मण काय अगं आत्ताच आली. आपण विश्रांती केली असेल. पण राम तुला माहितीये, मला ना खूप उत्सुकता लागली आईला भेटायची. थांब. लवकर बोला ना. आता गेल्या आता अरे लक्ष्मण काय रे थांब ना जरा. अरे आई काय करते? येणार आहे बोलली दात जास्त आंघोळ करून ये. पाणीची कमतरता आहे करून ठिकाव. थांब बघू. लक्ष्मण लवकर बोलव रे आईला. बोलायचा ओ शियार जागर गुप्ता आई साहेब येत आहेत.
किती सुंदर दिसला तुम्ही. हेच बोलत होतो मी. पूर्वी मी नाटकात पुरुषाची कामं करायची ना. पूर्वी लग्न होतं ना, म्हणून वाटतं त्याचं काय नसतं. लग्नापूर्वी की नाही. होती ना म्हणून मी त्यांना कॉलेजला म्हणायचे. त्यांना मी पसंत पडले आणि मी त्यांना पाहिलं. मग आमचं लग्न झालं. कसला बाया रात्र दिवस काम माझं नाव काही ठरलं नाहीये. गीता आहे, गीता. माझ्या कमीसारखी दिसतेस ना म्हणून म्हटलं. आई, तुला घरी जायचं आहे गं. मगाशी जाऊन नको येऊन गेले. काही हरकत नाही. मी थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारत असते. अगं पण आता तुम्ही जाताय. काय सामान आणि कोणती कमी. आई, हे दोघं मला बोलत होते की आई आहेत ना, कुठल्याही मुलीला बघितलं की तुम्ही समजून मिठी मारतात. ठीक आहे, मिठीच मारणार आहेत ना. तुम्ही मारा ना मिठी. बघतेच कोण बघताय ते. येतो रे. नाही, माझ्या समोर मिठी मारून बसायची. दादा. मी इथे शेजारी राहते. कधी पाहिलं नाही तुला. अहो, ह्याच वर्षी आले मी राहायला. आणि मला बघायला या आधीच तुम्ही आला होतात. बाबा तर म्हणत होते की तुम्ही गेली 10 वर्ष मुंबईत आलाच नाही. ते तर खरंच आहे ना. तुम्ही माझ्या बाबाला मानता? मी कधी पाहिलं नाही बाबा. पण बाबा तर म्हणत होते की रामचे वडील आणि ते खूप चांगले मित्र आहेत म्हणून. आणि तुझ्या लग्नाचा काहीतरी पुढाकार घेतला होता. असेल. अगो 10 वर्षात तुम्ही पाहिलेल्या चेहरा अजूनही लक्षात राहणार आहे का. आणि लग्नापूर्वी तुम्ही व्यायाम करायचे. त्यामुळे जशी तब्येत होती माझी तशी आहे अजून. तुझ्या बाबा देखील ओळखणार नाही. म्हणजे अशी कशी काय? अगं लग्न झाल्यानंतर मी 4 दिवस माझ्याशी चांगले राहिले आणि मग रोज मांडायचे. मग मी रात्रीची दाबून जेवायची आणि दिवसाची माझ्याकडे बसायची. साडी घालायची, ती बारीक व्हायची. म्हणून माझी तब्येत कशी आहे. म्हणून तुला बाबा देखील ओळखणार नाही. अच्छा. आणि तुम्ही असं तुम्ही नाही करायचं. आता तुम्हाला फक्त आई म्हणायचं. म्हण बाबू. आई, तुझ्या सुंदर दिसण्याचं राज काय गं? अगं ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर. हो. तू ब्युटी पार्लरला जातेस? अगं सवय. पूर्वी फॉरेनला होती ना मी म्हणून तिथली सवय. आता इथे आले म्हणून इथली सवय. इथे आहे म्हणून मी साडी तरी नेसते. तिथे असताना कधी साडी नेसलीच नाही. अय्या, साडी नेसलीच नाही म्हणजे? नेसलीच नाही म्हणजे काय. पॅन्ट शर्ट घालायची ना मी. असं आहे. मला वाटलं तुला काय वाटलं. मी काय अशी ना. आणि तू पण ना फटका करत असते भाजी सारखी. एक गंमत सांगतो. ये. अगं, राम एकदा झालं असतं ना की रामच्या लहानपणी ना राम म्हटलं, एक गप्पच रे. अरे, पाण्याला रे ओरडतोय. अरे पाठ मला नाही तर तुला लागणार आहे. म्हणजे ते पप्पू येत आहेत. काय बाबा, एवढं लवकर? ते आले ना की त्यांना विचार. हे ना, पप्पू कोण? तुझा भाऊ
म्हणजे श्रावणाचे पत्र लिहिलेलं हे खरं म्हणायचं. अय्या, म्हणजे बाबांनी पत्र लिहून कळवलं तुम्हाला? हो ग, नाही झालं तरी मला बालपणीचा मित्र येतो. तू कोण? मी त्यांची मुलगी. म्हणजे तू गीता का? हो. अरे पण गीता मनात विचार बस लहान दिसतो राहिलं. कसं आहे श्रावण? बरे आहे. मी काम कर, तुला सांग कसं झालंय आणि पाठवून दे. हो हो. येते. मी कोण आहे? अरे ती पावशी. नाती काय? हो, आत्या, आत्या. ए, आत्या, आत्या नाही. आत्याचं म्हणाली ती. मग इथे कसं आपण? पप्पा तुम्ही हे बरं नाही केलं का? काय? अहो आईला घेऊन आलात तुम्ही. अरे चल म्हटली तर आली नाही. मग काय करणार? आलो एकटाच. आपण कसं बघू? मी लक्ष्मण. लक्ष्मण? हे सगळं चालू असं नाही तुमचे. सर्व कळालं मला. नोकरी धंदा करायला नको. बापाच्या उडावर दिवावरी उड्या मारायच्या. आपाच्या नावाने शंख व दरमहाला पैसे मिळतात. अच्छा हौजून करायला. कळलं का श्रावण आल्यावरती? कोणी ना तुम्ही सर येते. अहो पप्पा आपल्या घरी कोणी नाही आणि लक्ष्मणच्या घरी पण कोणी नाही. पण आई 2 दिवस इथे. आणि तुम्हाला जेवण करून वाढेल. जेवण करता येतं? काय? तांदळाचं ऑमलेट? नाही 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 पाहिला. म्हणूनच सारे अमेरिकेत फेमस आहे तांदळाचा आमलेट. अमेरिकेत सुद्धा? हो, मी पूर्वी अमेरिकेत राहायची ना. अचानक मला माझ्या भावाची आठवण झाली. म्हणून मी त्याला भेटायला आलो. अहो कोण भाऊ? त्याच्या वडील. याचे? नाही, 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 याचे वडील. याचे वडील ते माझे भाऊ. मी इथे आले आणि ते मात्र गेले. अरे रे चुकले बिचारे. पण तू बोलता नाहीस बेटा. मी आहे ना तुला तुझ्या आई बाबांसारखा. हो काका काय करून अहो पप्पा तुझ्या आई पप्पा गावी गेले. बरोबर. अच्छा गावी गेले तोय. तुम्हाला काय वाटलं? वर गेले. ते सगळं जाऊ दे. मी ना आता प्रवासातून आलोय आणि दमलोय. विचार करतो तुझी विश्रांती घेतो. आता जेवणाचं बघा. तुमचं पत्र मिळालं तेव्हा तांदळाचं आमलेट आणि जेवण बनवून ठेवलंय तुमच्यासाठी. तांदळाचं ऑमलेट? वा वा, नाव पहिल्यांदा ऐकतोय पण ऐकून मला पाणी सुटलं. आत्या ऑमलेटचं बघा. ठीक आहे. हो आत्या ऑमलेटचं बघून घ्या. मी कटकटलोय याच्या बापाची. तांदळाचं आमलेट बरोबर. ए, कुठे आहे? काय बनवलं का? तांदळाचं आमलेट. तुमची वेळ सांगून गेली का? हा? का सोडू साडी आणि सांगू सगळ्या? हे बनवलं नको. कसंही करून त्यांना आणून ठेव. आणि जशी रामायणामध्ये मारुतीने सीतेची भेट रामावर करून दिली ना तशी या रामाची भेट गीतावर करून दिली झाली. चला तर मी मला दोनदा गेलोय आणि आता परत जायचं. काय प्रश्न बघतो? चक्रा मार. आपण पाठीमागे गेले. आता चालतो. चला ए, मला आता भीती वाटायला लागली रे. कशाची रे? ए, तुमचा सोडू साडी तिथं पण उभी राहा. ए, मला आता भीती वाटायला लागली रे. कशाची रे? अरे आता तर श्रावण म्हणी. कसाही झालो तरी हाडाचा कलाकार आहे मी. त्याची सुट्टीच करून टाकतो बघ. अरे त्याची सुट्टी करते रे. पण आता जागेला मालक
त्याचं काय म्हणजे अरे त्याच्या 4 महिन्याचं भाडं शिल्लक आहे आणि बाहेर पप्पाला कळलं ना वाटच लागेल. अरे पण भाड्याचे पैसे द्यायचे ना पप्पा भाड्या. अरे व्हायची अरे पण पप्पा पाकिट मध्ये सुद्धा द्यायचे ना. अरे कुणाची नाही रे. आज ना उद्या नोकरी आली या विषयावर ते खर्च व्हायचे आणि पोरीवर फिरताना किती खर्च होता ते तुला नाही कळणार रे. वा वा वा. जशा आम्ही कधी पोरी पटवलंच नाही. अरे पोरी अशी पटवायची ना, तिने आपल्याला खर्च करायला पाहिजे. मला सांग. ए सरकारी कोणत्याला आणून ठेव रे. तू भांडवल कर आणि मला आडवायला सांगा. अरे प्लीज ठीक आहे. पण हे शेवटचं. ह्याच्या पुढे परत जर कोण उदाहरण आला तर बघ. हे शेवटचं. हे तुला माहिती आहे ते तरी बाई वगैरे पाहिली ना. समजलं. अरे हा तुला किती लग्न माहिती आहे. कितवं रे? 3रं आणि तुला पण विचाराय काय? लग्न करतो का म्हणून. आता तुझं लग्न झालं म्हणून समज. म्हणजे मी त्याला पटवतो. तुझं मी गीताचं लग्न करून दे असं तुमच्या बाबाला सांगा आणि त्याला पटवा असं मी सांगा. आयडिया बरी आहे रे. हे आला 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 आला. अरे बरा झाला नाही बाबा तू भेटला ते. त्याचे म्हणजे भाड्याचे पैसे केव्हा देते? 100 कशी मारणं नाही झाला. हे काय बोलली तू? अहो पाण्याचे पैसे काढले होते. हे काढले होते मग त्यात दे ना बाबा. अहो त्यात तेवढ्यात ही आली. हे झाला उतरा बितरा खाल्ले की काय त्याला? अहो मुंगाने काढले तेवढ्यात ही आली. ही आली? हे शाळेत पुष्ट आले आणि कोण आले? अहो तेवढ्यात ही बघा ही आली. कॉफी देते. हे भांडीश तू देते. बाबांच्या बाजूला जाऊ. मी लक्ष्मणची आग्रह. हे शाळेत लक्ष्मण कोण आहे? लक्ष्मण कोण आहे? अहो तो सांगून राहतो तो. तो शाळेवर पण असतो आणि शाळेवर रवींद्र ठोकला. हो हे शाळा कवी पण त्याला बोलवत तो लेखच येतो. तो हो हे पण या त्या म्हणजे कोण असते? अहो वडिलांची बहीण. हे पण चालते. ते काय करते? अहो ती आता इथे जाणार आहे. तुम्ही बोलत बसा मी बाहेर जाऊन येतो. काय तू बिंदास जा. हो. ए तू वरच्या आईच्या हा? हे तू खालच्या आईच्या हा? तू ओपीच्या ना. ए, पंधरावर जेवल्या? शाळा बिलकुल तेच बघत होते. तो सवाज आहे गेला येतात. ठीक आहे. बसा. बसते ना बसते. तिथे नाही हो. तिथे बसा. हे काय इथे काय बॉम्ब असते? बॉम्ब असते? नाही. मग तुमचं पॅटर्न मॉम बसले. ते बोलवतोय. मला की नाही रामने सगळं सांगितलं तुमच्याबद्दल. हे काय शब्द करतो तुला शब्द करतो? अहो नाही. हेच सांगितलंय की तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात म्हणून. हे अजून काय सांगितलं? काय नाही. त्याचं काय नाही रुस्तम बाई. हे शाळा तू रुस्तम भाई नको नको. आणि तुम्ही मला साला म्हटलं ते. हे शाळा ते प्रेमाने बोलते. मी पण तुम्हाला प्रेमाने बाई म्हणते. हे शाळा पण माझं नाव आहे ना बाटलीवाला बी नाही आणि दारूवाला बी नाही. माझं नाव आहे ना रुस्तम देसाई आहे. रुस्तम देसाई. हा लक्षात काय ना हे शब्द प्रॉपर्टी आहे ना माझ्या फादरची आहे आणि माझा फादर आहे ना तो मराठी होता आणि माझी मदर आहे ना ती बावळ
प्रॉपर्टी बघून माझ्या बापाशी लगीन केलं ओ. आणि ते केलं. पण काशीला गेले. काशीला नाही काय गेले, ते दोघंही वर गेले. त्यानंतर एक शब्द प्रॉपर्टी आहे ना, ते सारं माझ्या गेला. हा? हे कधी पाहिलंय बाबाची लोकांना कधी जागेच्या खायला बघायला नाही. लोक आहेत ना, नुसती कुत्ता सापडतात. हे सांगायला काय आणि कंटिन्यू करा. हे झालं. त्यामुळे ना, मला तुम्हाला अडावी वस्तू करून देत. आता मी आले ना, आता सगळं वसूल करून देईन. आता आहे ना, हे समजा ठीक आहे. पण शाला, तुला ना कुठेतरी पाहण्यासारखं वाटतं. त्याचं काही नाही नुसतं बाई. मला की नाही विदेशी फिरायची सवय आहे. अच्छा. आणि मी ज्या ज्या देशात जाते ना, तिथे गेल्यावर नवीन शोध लावत असते. त्यामुळे पेपरात माझे फोटो देखील येतात. तेव्हा पाहिलं असेल तुम्ही कदाचित. शाला. हे, पण तुला शाला एक विचारू? विचारा ना. हे तू खरोखर त्या लक्ष्मणच्या बापाच्या सिस्टर आहे, म्हणजे बहीण आहे. हो का? हे शाला, तुझ्याकडे बघून आहे ना, अशा वाटत नाही. हा? हे शाला, माझ्या उमर फक्त 40 आहे. हा? पण आम्ही बघ तसे म्हातारे झाल्यासारखे वाटते. अजूनही वय वाटत नाही तुमचं. हे शाला काय मस्करी करते काय? माझी मस्करी खरं करते. सांगते मी तुम्हाला पाहिलं हा? आणि हा? आणि काय केलं? आणि मग माझ्या नवऱ्याची आठवण झाली. हे शाला, तू जशा आठवण नको ना करू. हा? तू जशा आठवण करशील ना, तर मी मरून जाईल. नाही. मला असं नाही म्हणायचं. आता आपण दोघी एकमेकांवरती मारायचं. हे, तुला एक विचारू? विचारा ना. हे, तू माझ्याशी तू माझ्याशी आणि बोलणार बाबा दादा. नाही ना, हे, तू माझ्याशी लगीन करायला आलाय? हो. पण एक अडचण आहे. असं कसली अडचण? तुमची बायको. अरे हो, मी शिकत आहे. हे, तुला टेन्शन पडले ना. हा? मी जशा घराचा पट्टा काढून टाकून म्हणजे ना, हा, तसा मी त्याच्याने माझ्या रिलेशन आहे ना, हे तोडून टाकते. आणि जशा लाकडाला जशा पेपरीवर चिपकवते ना, हा, तशा तुला मी चिपकवून टाकेल. का बसं? ठीक आहे. पण त्या आधी ना आपल्याला एक काम करायचं आहे. हे शाला, ते माझ्या बाबाचं नाव आहे. ते तुला माहिती आहे? कुठलं हो? अहो, ते इलाज आहे. ते तुम्ही इथला ते दापोलीवरून असं निघालं ना पुढे, हा, तिने आणि ते तिकडे उडावले गाव आहे. तर काय, तुम्ही असं पुढे गेलं ना, तिथे काळजी घे. अरे, तुला मी नाही काय. मग तिथून असं पुढे गेलं ना, तिथून मंडणगड येते. मग ती किती करते? हे शाला काय तिथला मी नाही. तिथून असं पुढे गेलं ना, तिथे तिकडे घोसाळे गाव येते. मग तिथली पण नसणार. हे शाला ते तिकडच्याच आहे. तुला जर खोट्या वाटत असेल ना, तर सोनाली आणि आर्या ते मी तुला हे शाला, मी काय बोलते? हां, तुम्ही म्हटलं ना आपल्याला एक काम करायला पाहिजे. आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तू शांत मागते, तू चार मागू ना, ते मी ते जाऊ. पडशील मारताय. तुमची काम देऊन मी काय करू? आपल्याला ना रामचं लग्न सीताबरोबर करून द्यायला पाहिजे. हे त्याची टेन्शन तू करू नको. त्यांच्या बापाला मी बोलवते, त्यांना सांगते. म्हणजे लगेच तयार होते. आणि दोघेही आम्ही काय? अरे त्याच्या चुकी तू करू नको. त्या दोघांनी सरळ सांगते, त्या दोघांच्या लगीन करून दे. त्याची एक मुलगा आहे ना, ते खाली ठेव. आणि काय का? आणि त्याच्या भावली आहे. तो काय करायचंय? त्याच्या बिगर तू करू नको. हे शब्द माझं. पण एकदा त्याच्या लगीन झालं की मग आपला मग जर
आणि एक राम तरी गंगा मिळली अजून पण तुम्ही जमले हा? आता मी काटे त्यांच्या लगीन बरोबर आपल्या मी लग्नाची तयारी करतो पण हे तुला ना आजपासून नाही गंगूबाई बोलेल चालेल? शी, गंगूबाई हे तुला आहे ना आजपासून मी बुलबुल बोलेल चालेल चालेल. चालेल या होय ना हे आता मी चालले हे मी आता येते हे आता मी जाते येते माणूस आहे हा? वेड्यासारखी धडक करून गेला. वेडाच आहे तो. कोण? अगोदर आपण कोणतं सांगा पाहू. मी श्रावण. अय्या म्हणजे गीताचे वडील. अगदी बरोबर. तुला कसं समजलं? गीता आली होती. म्हणजे काठी इथे येऊन गेली वाटते. हो पण माझ्याबद्दल काय सांगितलेलं दिसत नाही तुम्हाला. नाही. मी की नाही कदाचित विसरली असेल. मी की नाही मी लक्ष्मणची आत्या. आत्या हा, कधी बोलला नाही तुमच्याबद्दल. त्याला जर तुम्ही काय उत्तर म्हणजे तुम्हाला पाहिलं नाही. मी पाहतो तुम्हाला. आत्या एवढ्या सुंदर एवढ्या तरुण तुम्ही कोणत्याच बाजूने त्याच्या आत्या शोभत नाही. त्याला नाही शोधले म्हणून काय झालं? तुम्हाला शोधले ना. तुम्हाला पाहिलं मी मनामध्ये पण किती दाखवून राहिली. येतो तुमचा नवरा. सोडून गेला. बरं झालं. हा? झालं, हो, वाईट झालं. कोणी सांगते त्या म्हातारपणीतरी तुमच्यासोबत आल्या. माझी पण तशीच इच्छा आहे. पण एवढ्या लवकर तुम्हाला विचारशील असं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आलं. आणि पहिल्याच भेटीत कोण असं विचारत असते. पुरुषांकडे कुठे असते हिंमत विचारायची. पुरुषांकडे कुठे असते हिंमत म्हणा आणि बाईनी म्हटलं तर होई म्हणता येत नाही. अगदी बरोबर. मला ना तुलाच बघायचं म्हणून आलो इथे. पण आता तर म्हणाला की तर काहीच नाही म्हणाली म्हणून. मी ना ते खोटं बोललो. मला ना तुला भेटायचं असतं. अच्छा. लंबाडत आहात तुम्ही. किती लबाडून दाखवलं ना तरी आता मी घाबरणार नाही. कसं बाबा बाई तुम्ही पुरुष असते तर नक्कीच घाबरत असतं. अगदी बरोबर. आता आपल्याबद्दल सांगा तुम्ही माझ्याशी लग्न केलंय तरी इतकी सगळी लोक काय म्हणतील. परवा आपण कशाला करायची? आणि गीता काय म्हणाली तर मी तिला प्रश्नच सोडवलाय. मी तुझं ना लग्न ठरवलंय मी. कुणाशी. आहे माझा मित्र. त्याला शब्द दिलाय 1-2 दिवसात जुळणी होणार आहे. आणि जर ती नाही म्हणाली तर का नाही बोले? बोलली ना जरा थांबून दे तिला. अय्या, माझ्यासाठी तुझ्यासाठी काही पण करायला पण त्याबद्दल आपल्याला एक काम करायला पाहिजे. बोलतो. आपल्याला आमचं लग्न स्वातीचं पण लाव. करायला पाहिजे. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? मी माझ्या मित्राला शब्द दिलाय ना. मी देखील नाव आणि गीताला शब्द दिला आहे. हे पण त्या कसं तयार होणार नाही. आणि त्या नामला नोकरी नाही. दिवसभर उन्हाच्या अहो, आणि उद्या नोकरी लागेल ना. पण एकदा का लग्न झालं की सुटले. हो, म्हणा माझ्यासाठी. मी हो म्हणून काय उपयोग? फक्त तुम्ही तयार आहात की नाही ते तेवढं सांगा. बाकी सगळं मी सांभाळून घेईन.
दर्शन तयार होणार नाही ना. हे गाणं होणार नाही. हे बघ मी तयार आहे. म्हणजे तुम्ही आमचं बोलणं ऐकलेलं दिसतंय. नाही तुम्ही काय बोलला ते मी काय ऐकलं नाही. हा पण माझ्यामुळे तुमचा प्रोग्राम रद्द नको म्हणून आपलं हो म्हणालो. असं होय. तर मग कसला प्रोग्राम ठरला आपला? हेच की आपण तिघांनी मिळून मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहायला जाऊया. गेट ऑफ इंडिया जातो. नाही गेट ऑफ इंडिया ठीक आहे. जाऊया. आज नको. उद्या जाऊया. आज मी आणि श्रावण गप्पा मारणार. ठीक आहे. उद्या जाऊया. बस. आता श्रावण केव्हा आला? केव्हा चालू तुझाच पत्ता नाही. अरे आंघोळ आणि पूजा उरकून घेतलीये. माझं कसं असतं ना, आंघोळ नसली तरी चालेल पण पूजा अगोदर अगदी कोणती वेळ असो. ही होती म्हणून तिच्याबरोबर गप्पा मारत बसलो. तू हिला ओळखतोस? हो. नाही. अरे लक्ष्मणची आत्या. हो का? नवरा काय करतो म्हणालीस? मेला. मेला मगाशी तर सोडून गेला म्हणाली. पुढे ऐकून तरी घ्यावं. 10 वर्षापूर्वी तू सोडून गेला. एक दिवस अचानक एक पोलीस मला त्यांच्या कपड्याने फोटो घेऊन आला. तेव्हा मला समजलं मेला म्हणून. तुझा नवरा मेलाय म्हणते. होय कपाळावर कुंकू असतात? त्याचं काय आहे ना, लग्न झाल्यानंतर हे 4 दिवस चांगले राहिले माणूस. नंतर एक दिवशी संशय घेऊन त्यांनी मला माझ्या पाठीवर चटणी दिले. त्याच्या खुणा आहेत. दाखवू तुम्हाला. नको 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 नको. ए, नको नको नको. नको नको नको. नको दाखवस. मला दाखवा. ए, नाही म्हणत. हे काय झालं तर सांगा ना. त्यानंतर जेव्हा कधी मी माझ्या पाठीवर हात फिरवले तेव्हा मला त्यांच्या असलेल्याची जाणीव होते आणि भीतीही वाटते. म्हणून त्यांच्या नावाचे कुंकू मी लावून फिरते. म्हणजे असं सर्व प्रकार आहे. विचित्र प्रकार आहे हा सर्व. कसला विचित्र. परिपक्वता आहे नाही. ठीक आहे. बाबा, किती वेळ? घरी नाही यायचं का? तू का इथे? अहो मला भेटायला आल्याची. हो, मी तुलाच भेटायला आली आई. आई झटका. सगळी जण मला आईच म्हणतात. मग ते राम असो लक्ष्मण असो किंवा गीता. सर्वच तुला आई म्हणतात. हो, काही झालं तरी त्यांच्या आईसारखी काही ना मी. कशाला आलीस गं गीता? अगं तुला बाहेर घेऊन जाण्यासाठी आले. एक नाही आलीस का बाबा? अगं पण इथे अरे एवढी मागे लागली तर जाणार तिच्याबरोबर. आणि पण इथे त्याची काळजी तू नको करूस. ए, हा बघ राम आलाय. ए, इकडे. काय झालं पप्पा? हा राहील इकडे. अहो पण गप्प बस. बाबा, आई आज आपल्याकडे जेवायला थांबलेला. जेवायला आणि काका, उशीर झाला तर काही माझ्याबरोबर झोपेल. हे आमच्याकडे काय जाणार नाही का? कशाला पडत तुला? अहो काही नाही. गीता आई आमच्याकडे नाही. आई माझ्याकडे राहणार. हे आई माझ्याकडे नाही. आई माझ्याकडे आई माझ्याकडे नाही. माझ्याकडे राहणार. ए, शांत व्हा. बरं झालं लवकर बोललात. नाहीतर मरणात पडले असते. गप्प बस रे. बाबा, लवकर घरी या. राम, जाते रे मी. रात्री निवांत जाऊ. उगाच विचार करत बसू नको. आई तू आमच्याकडे राहणार. आई माझ्यावर झोपणार आहे. ए, शिवाजी नाही जाऊ.
प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे आवाज त्याला सोबत आवाज आणि येऊन बसलाय तुम्ही माझ्यासोबत तुमची आता तुमच्या घराची सर्टिफिकेट अहो तुमचा भाऊ इथे आहे मला कोणी सांगितलं अशी इन्फॉर्मेशन मिळाली आहे इन्फॉर्मेशन यू नो इन्फॉर्मेशन या कुछ तो गडबड आहे त्याची माहिती दिली आहे. अरे कोणी तुला दिली होता तुमच्या काय हे पा तुमचा भाऊ इथे नाहीये कधी आम्हाला तुमच्या घरी नाही झालं. आणि जर मी गाडी घेऊन गेली तर काय घेऊन दिली? फलसाली कामामध्ये असताना आल्यावर तुला कोणी त्याला घेऊन जावं लागलं. हो आणि मी तुला दादा हो साहेब जरी ड्युटीवर जर नसला तरी मी ड्युटीवर आहे माझ्यासोबत मी त्याला आणलाय त्याला जरी सर्टिफिकेट टाकली ती मला घ्यावी लागणार या गर्दी या हो कोणी आहे का तिकडे मला इथं कोण नाही. पण या बाजूला आहे हो इथे कोणी नाही आहे माझ्या भावाची बॅग तुमच्या भावाची बॅग आणि इकडे अहो जरा तुमच्या भावाकडेच बॅग आहे का ही बॅग माझ्या मुलाचीच शकते किंवा आमच्या घरी आलेल्या आत्याचीच शकते आत्या रंजन आत्या तुमच्या आत्याला मला बघायला मिळेल हो तुमचं नेमका झालं तरी काय भाऊ का आत्या भाऊ आला. मग आत्या कशाला ही बॅग तुमच्याकडे आलेल्या आत्याची आहे की तुमच्या मुलाची? हे पहा दोघे येता घरी नाहीये आणि आता उचूक निघा नाहीतर धक्के मारून बाहेर लागेल हो साहेब. आणि मी कुठे चाललोय ठीक आहे ठीक आहे चालेल कुठून वेळे हो साहेब तुम्ही आमचा इन्सल्ट करताय गप्पा करताय. अरे अपमान मानायचं त्याला गप्पा तेच तेच. अजून केलेला नाहीये आणि जर करून घ्यायचं नसेल तर उचूक निघा येत आहे. आता आम्ही जातो. पण पुन्हा परत येऊ हा, निघा हो एक सेकंड तुमच्याकडे विनंती आहे कसली? आपण 50वर असावा आता दुसऱ्याच्या घरात जाल ए, काय बघतोय अरे बाबा हसतोय. हातोय, हातोय, ठीक आहे? हातोय, हातोय. कठीण आहे बाबा मुंबईचं. चला, आंबोल उठून घेतो. काय झालं काय नाही का? मुंबईचा का विचित्रपणा आपला कसला विचित्रपणा बाबा आता 2 काठी आली होती म्हणतात कसा माझा भाऊ हरवलाय करून मग काय झालं आता तुझी बॅग पाहून म्हणतो कसा ही माझ्या भावाची बॅग आहे अय्या तुम्ही काय केलं अगं दिल्या हरवून. तुम्हाला नाही गेलं ना ठीक आहे ठीक आहे मी आंघोळ करून येतो ठीक आहे अहो राग कुठे गेलाय बाबा, आता होता इथे कुठेतरी गेला असेल भटकायला बघ तिकडे ठीक आहे काहीतरी काय सांगतो तुला काय सांगतो मला मी सांगा मारुती चक्क गेला हात पकडून गेला रे मग काय झालं आपण तुझ्यावर होता काही केलं नसेल ना काय अरे तुम्ही न करायला काय का हा जरी माझ्यावर हुशार आहे का तरी पण मला संशय येतो रे रात्र मग विचार होता काहीतरी केलं असेल रे काय करायचं काय तुला बरोबर ठाऊक आहे तरी पण मला संशय येतोय रे ठीक आहे तू आता तुला विचार कर म्हणजे झालं कुठे धर्म नाही काय माहिती काय झालं हवा आला तिला तुझ्या संशय येतो. संशय माझा माझी कसं झालं गीतावर होता ना नाचायला काही सांगून का आणि किती
पुस्तकं. आणि मला आता झोपून येत नाहीये रे. मी मात्र दारातून झोपलो होतो गीताबरोबर. ए, पाहिलं पाहिलं चाला. Don't touch my body. Slow and sorry. डिंपलचा हिरा झाला माझ्या तिचा हात तिने माझा हात पकडला. आम्ही दोघे जणी पावसाळ्यात गेलो. पावसाळ्यात गेल्यावर आम्ही पाणीपुरी खाल्ली, शेवपुरी खाल्ली आणि भेळ सुद्धा खाल्ली. आणि मग पप्पी घेतली. नाही रे, नारळ पाणी प्यायला. पुढे काय? मग आम्ही बागेत गेलो. बागेत गेला तिचा हात पकडला. मग मला असं वाटलं काय वाटलं तुला? वाटलं काय वाटलं तुला? असं वाटलं अरे, काय वाटलं तुला? हे पुढे नाही आवडत नवरी. ए, तुम्ही दोघांनी मला बसवलं. अरे, नंतर आम्ही घरी आलो. तुझं जेवण झालं. घास त्यांनी मला बनवला. एक घास त्यांनी तिला बनवला. अरे, मला असं वाटलं हे काय वाटलं तुला? मला असं वाटलं हे काय वाटलं तुला? मला असं वाटलं गप्प बस रे. मला असं वाटलं जा. नको रे, याला लागेल. याला लागेल. तुला लागेल. हो. नंतर रात्र झाली. हो, रात्र पण झाली. नाटक होत नाही कधी. बोल. गप्प बस रे. बोल. नंतर रात्र झाली. आणि मी बाहेरच्या खोलीत झोपलो. त्यावेळी माझ्या बॉडीला फिरायला लागला. ए, कोणाला होतं रे? अरे, मला वाटलं काय असेल. मग मी गीता होती माझ्या जवळ आली आणि मला असं वाटलं अरे, काय वाटलं तुला? मला ते सांग ना, काय वाटलं? ए, गप्प बस रे. पटपट बोली. पटापट. अरे, मला असं वाटलं मला असं वाटलं आणि मग मला जाग आली. तो तर काय स्वप्न होतं रे ते. ए, झोपलो. मला वाटलं. पण नंतर मात्र गीता खरोखर माझ्या खोलीत आली आणि माझ्या शेजारी झोपली. तेव्हा मला असं वाटलं काय वाटलं तुला? ए, गप्प बस. दोघं कोणतरी. एक आरती. बोला, काय झालं? बोला. सांगतो. मला असं वाटलं की सगळं खरं तिला सांगून टाकावं. तिने आमच्या आईने मागितली आहे. मग काय नाही सांगितलं? अरे, कसं सांगू? आणि खरं सांगून आपली दोस्ती दुश्मनीत बदलून राहिले. बरोबर. आत्ताच्या आता जातो आणि गीताला जाऊन विचारतो. हे, का असं तुम्ही? अरे, किती चेष्टा केली रे. चेहऱ्यावर कसं लढवलं झालंय. म्हणजे? म्हणजे बघ, हे, तुझा काय माझ्या खोलीत आली. पण तू सारा शब्द मागला आला. त्या गीताचा आवाज आला म्हणून तुला ऐकलं पाचवा काय आमच्या बाईला? माझ्या बाजूला कोणी झोपलं तर मला झोप येत नाही.
मी पाकिस्तानमध्ये पण होते ना थोडे दिवस, म्हणून ती सवय. अगं पण आई हे पाकिस्तान नाहीये, भारत आहे भारत. आणि ती सगळी जण सकाळी लवकर उठून अंघोळ करतात. आई, ह्यांचं काय मला माहित नाही ना. हे आम्ही आंघोळ करतो. बरोबर. आणि मग सगळी जण आपल्या कामाला लागतात. हो की नाही? हो हो सांगत नाहीत ना. आता आम्ही काय सांगणार? आले असेल. आता ना मला निघायला पाहिजे. मी खरं म्हणजे मी कालच जाणार होते. पण या दोघांचा आग्रह म्हणून मी थांबले. आणि तसेही माझे कपडे नाही आणले ना गं. अगं मग काय झालं? माझ्याकडे 100 साड्या आहेत. त्यातली एकटीच तू. अगं पण मला देत ना, देत. आणि दे. साड्या नो मला अडकवण्याचा प्रयत्न करतो. आई, कसला विचार करतेस? अगं तुझ्यावर जायचा विचार करते. त्याचं काय नाही गीता. आता खरं म्हणजे मला जायलाच पाहिजे. कुठे? अगं आमच्या घरी. आई तू जाणार? फक्त तुझ्यासाठी आले होते ना. इतक्यात मला आठवलं की आपल्या घरी कोणीच नाही म्हणून आले होते. अरे पण मारुती हा? मारुती राया अगं आत्या आपलं काय घडलं होतं? आत्या? अगं याची आई माझी हत्या होऊ शकत नाही का? काय ठरलं होतं? आता आपल्या दोघांचं ती तो ते काय ती तो ते करते? काय ते? आई तू खरंच जाणार? हो, गेलंच पाहिजे. कारण आपल्या घरी तसे कोणीच नाही ना म्हणून गेलंच पाहिजे. अरे मारुती काय? मारुती राया अगं आई याचं काय घडलं होतं? आता ही आई कोण? अगं याची आई माझी आई होऊ शकत नाही का? ठीक आहे, पण तुम्ही मारुती कोणाला बोलताय? ठीक आहे, मारुती आहे का? अगं आईला घेऊन मारुतीच्या देवळात जायचंय. कशाला? आपल्या दोघांबद्दल विचारायला? हो थांब, मीच विचारते. आई, हं, तुला काहीतरी विचारायचंय. अगं विचार ना. काय काय? विचार. तू रागवणार नाहीस ना? नाही रागवत. खरंच रागवणार नाहीस ना? खरंच नाही रागवणार. आणि रागवलीस ना? नाही रागवणार. अरे नाही रागवणार. आई, मी आणि राम लग्न करणार आहोत. अगं सांगते एवढं करा. राम, तुला मी बोलले होते ना, आई आपल्या लग्नाला संमती देणार आहे म्हणून. कशी काय दिली काय माहिती? माझ्याकडनं हो आहे गं, पण त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही एक काम करा. तुम्ही दोघे आता निघा. आले की मी त्यांना विचारून सांगते. हो, तुमची या ना. तुम्ही काय करताय इथे? इथं? तुम्ही कामं नाही आहेत काय? या कोण गडाला घेऊन जा? हो हो. अरे म्हणजे राम आणि लक्ष्मणला घेऊन जा. आपण काका आम्ही मवाली बोलव. कोण म्हणतो तुम्हाला मवाली? अहो तिच्यावर फिरत नको काय म्हणतील? एक त्यांची काळजी तुम्ही करू नका. मी आहे समर्थ. जा तुम्ही जा. गीता घरची तुम्ही बाकी सर्व करून घ्या आणि सावकाश या. जा जा चला 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 चला. म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात का? कुणाच्या? आपल्या? आपल्या नाही हो. राम आणि सीता. त्यांच्या लग्नाला माझी काही संगत नाही. त्यांचं लग्न झालं आपण आपलं लग्न करू. श्रावण कोणाला डोक्यावर स्पॉट असतोय? तुझ्या माझ्या अरे माझ्या तुझ्या अरे तुझ्या तुझ्या अरे माझ्या गीताच्या रे अच्छा गीताच्या होय अरे पण एवढा आनंदात टाकतोय की तुला डोक्यात टाकून येतच मी ठीक आहे. तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी चहा करून आणते. आहा झटका तू तुला आलं का? हे श्रावण तू आलास तर आलास
घेऊन ना रामला आपल्याबरोबर भावाला घेऊन जातो. म्हणजे त्याचं लग्नाच्या गडबडीत आहे रे. का? अरे आमचे तिथे जे पंडित आहेत ना त्यांच्या मुलीमुळे ते लग्न ठरवलं. पण त्याला नोकरी नाहीये. खरं तर आता त्याला नोकरी करायची काही गरज नाही. पण हा तो म्हणतोय तर स्वतःच्या कमाईवरती मोठं व्हायचं आहे तो. तसा तो अभिमानी आहे ना. अरे कसलाच कामी नाही. 2 वर्ष झाली साधी नोकरी सुद्धा मिळवू शकला नाही. म्हणून विचार करतोय गावाला घेऊन जातो. तिथे माझा कारोबार सांभाळतो. माझे एवढं मत आहे की एवढ्या लवकर त्याचं लग्न नको करू रे. आणि एवढ्या वेळामध्ये मुलांची लग्न नाही झाली का किती बिघडतात. अरे, पण तो राम तसं नाही रे. त्या लक्ष्मणच्या नादात थोडा बिघडलाय. हे पण तू बोलायला मंत्रामध्ये राम बिघडलाय करून पोरीच्या मागे फिरत असतो. लवकर ये. बरोबर आहे. ती पोरगी दुसरी तिसरी कोणी नसू माझी गीता आहे आणि तिच्या बरोबर त्याचं लग्न व्हावं म्हणून तुला लिहिलं पत्रात की लवकर ये म्हणून. अरे पण हे नाही शक्य आहे. का शक्य नाही? अरे आपण बालपणीचे मित्र आहोत ना. आणि जर आपली नोकरी उठू नये असं तुला वाटत असेल तर रामचा विचार सोडून दे. अरे तर तुझं दोघं पोरं सुपारी नाही आणली माझ्या डोक्यावरती खबर नसशील. ती दोघं आले त्यांना विचारू ना. त्यांना काय विचारायचं. मंडळाने शब्द दिलाय आणि आजच्या आज रामला घेऊन गावाला चाललोय. कुणाला घेऊन चालला गावाला? अरे हा रामला घेऊन चाललाय गावाला. काय नाहीतर काय जे रामचा उन्हाळे करत असतो गावाला घेऊन त्याचं लग्न करून देतो एकदा तर. तुम्ही चहा पिण्या बंद करू. येतो आलं टाकलं म्हणून येतो. येतो मी. हे तुला राग आला काय? मला कशाला राग येईल? मी जे बोललो ना त्याचा विचार कर तू. अहो, डॉक्टर द्या. तुमचा तुमचा तुम्हाला तुमचा माझ्याकडे बात आहे. असं वाटतं सारं पाहत काय नाही ते विचार. ते सुंदर डोळे, तोंड मोठं आवाज, ते वेगळं आवाज, ते चालणं, ते बोलणं, ते बसणं, ते उठणं, त्याच्यासारखं म्हणजे कोणासारखं? माझ्या नवऱ्यासारखं. कालपासून मला ते भेटू लागले. मला वाटलं, आणि असं वाटतं की मी स्वप्नात तर नाही ना, मी स्वप्नात तर नाही ना, मी स्वप्नात तर नाही ना. म्हणजे कालपासून मला एक गोष्ट साधी विचारावीशी वाटते. कोणती? ते लग्न करा माझ्याशी. हो पण आता नाही म्हटलं फक्त तुमच्या उपकाराची वाट पाहायची. गावामध्ये अजून इतकं काय वाटत नाही तुमचं. आणि तुम्ही टीव्हीवर बातम्या नाही पाहता 70 वर्षाच्या तरुणाने प्रेम वगैरे आलं म्हणून आत्महत्या केली. मग आपण केलं तर काय? आत्महत्या. आत्महत्या नाही हो, लग्न. हो. पण काय? पण तुमची बायको बायको एका तिचा विचार तू रोजच नाहीतर रोज मला भांडत असते. तिला सुद्धा दाखवतो की बायकाला अजून माझ्यावरती मारतात ते. ठीक आहे, पण त्या अगोदर ना आपल्याला एक काम करायला पाहिजे. एक काय 100 तास. आपल्याला म्हणजे आमचं लग्न तिच्याबरोबर करून द्यायला पाहिजे. एकच शक्य मी पंडितांना शब्द दिलाय आणि त्यांच्या मुलीबरोबर रामचं लग्न लावणार आहे. मी देखील रामला शब्द दिलाय की त्यांचं लग्न लावणार म्हणून. आणि तुमचं मागचं प्रपोजल नसेल मी असं समजेल की तुमचं मला प्रेमच नाही म्हणून. आता ऐकून तरी घे. नाही, आता फक्त हो म्हणायचं. ठीक आहे. आताच रामाला लग्नात दिलंय तू म्हणतेस ना तर त्याला समजावी. भैया, माझ्यासाठी विशेष आलो. तुम्ही जर पाय मोकळे करून आलो. ठीक आहे, जा.
हो आपल्यात जे झालंय हे रामला मारलेलं काम नाही. अजिबात नाही कळणार. ठीक आहे, मी आलो. अजून काय सगळे म्हातारे माझ्याशी लागलेले आहेत. बसले तर का दे. पप्पीशी भेट करून येतो बोलले, पण एक पप्पी नाही भेटली रे. आणि बसला यांची भांडी घेऊन. पप्पी द्यायला आला सगळं बोलतो काय सांगताय माझ्यासाठी? आता प्रेमाला कसं काय इकडे झाला तो वापस पूछा, "ए भाई, हमको खाना मिलेगा कि नहीं मिलेगा?" तो उसने मेरी तरफ ललिता पवार के जैसा देखा और शशिकला के जैसा मेरे हाथ पे कच्चा कच्चा कर दिया, कच्चा कच्चा कर दिया। फिर मैं भी रुस्तम देसाई हूँ, मैंने उसको रंजीत के जैसा हाथ पकड़ लिया और जीवन के जैसे उसको मेरे जीवन से निकाल दिया। शाला हे बिल्डिंगच्या छोटा लोक आहेत ना, मला बिल्डिंगच्या गुलाम बोलते, बिल्डिंगचा गुलाम बोलते. मी बिल्डिंगच्या गुलाम आहे ना, बिल्डिंगच्या गुलाम आहे. मी तर फक्त तुझ्या गुलाम आहे. हे शाला हे माझ्या बॉडी बघ, हे माझ्या बॉडी बघ, हे माझ्या बॉडी बघ. शांत होते. काय बोलते? हे शाळेला बोलव. नाही मला हे शाळा या हल्ला ना की त्याला मी सरळ विचारते. म्हटलं त्या दोघांच्या लगीन करून देते. हे त्या दोघांच्या लगीन झाला की मग आपला हे कोणाचं लग्न वगैरे असतं बाई? हे शाळा तुमच्या ठिकाणी हे तुमच्या दोघांचं? ते तुमचा फादर आला ना की त्याला मी सरळ विचारते. आणि जर ते नाही ऐकलं ना शाळा तर तुम्ही दोघं कोर्टात जायचं आणि लगीन करून घ्यायचं. मी दोघांचं लग्न करायचं. तुम्ही दोघं आहे रे, राम आणि सीता. या दोघांनी कोर्टात जायचं आणि लगीन करून घ्यायचं. त्याच्यात एकदम खूपच लागायचे. ते शाळा माझ्या कुटुंब आहे ना ते मी तुला देऊन टाकतो. आणि शाळा तुझ्याकडे भाडं बी येणार नाही. मग आता काय ते? अरे त्याच्या वेळी करू नको. हे तुम्ही सोडून दिला आणि आज मुलाला माझ्या वर्षावर कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लावले. अय्या माझ्यासाठी. अरे सुंदर तुझ्यासाठी तर करते ना. पण हे त्याला तुमच्या लगीन झाला की मग आपला आता मी येते. पण शाला त्याच्या फादर ह्याला जर नोकरी देऊन गेला मग आपलं काय व्हायचं? त्याला भाषा कर. हे पैसे ठेव. त्याला घ्यायचं, कोर्टात जायचं आणि लगीन करून यायचं. समजलं? समजलं. लिकाला घेऊन जायचं आणि नवीन घेऊन यायचं. बरोबर. अरे आता मी येते. येते. काय विचारलं? अरे आता आपलं आपलं काय सुरू करेल? त्यांचं आहे तू आधी सिक्रेट मोठ्या सिक्रेट चिंता लागते. घ्यायलाच नाही पाहिजे साईड.
पेटी बघितली. पिढा झालाय माझ्यावरती. मला धोरला की आम्ही त्याच्याशी लग्न करणार आहे असं वाटतंय त्याला. अरे हसतोस काय? तुझा बाप तुझा पिढा झालाय माझ्यावरती. आणखी एक गोष्ट. तुम्ही पाहिल्यावर तो सुद्धा पिढा झालाय. मी त्याला म्हटलं हा म्हणे तिथे तर एक राहणार आणि 3 बेचा अशी गत झाली यांची. आता आपलं अर्ध काम झालंय. आता आपण पुढचं काय झालं? हे बाई नाही, असं पर्यंत होतं ना. मेंटेनन्स आहे. हे बघ, हे तिघेही धंदा माझ्या मुठीत आहे. याचा फायदा घेऊ. आपण हा वेळ आहे तोपर्यंत तुम्ही दोघांनी विचार घेऊन पोटात जा आणि लग्न करून लागले तिथे या. आणि पण आणि आता कोण करत बसू नकोस. आता मी साडी सोडेल आणि नाही. ठीक आहे. मी आणि तू. लग्न करायची लगेच तिथे या. अरे कुठे निघाला? काय सांगायचं बाबा? कशाला? बोलते अहो, आता जाणार आहे तर जाऊ दे ना. जा जा, जा, जा. छी. अहो, तिथं आहे का मुली? ते भेटायचं होतं तिला. त्याला काय विचारते? तू जाऊन भेट ना. ठीक आहे, जातोय मी. श्रावण ये बस 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 तुला यामध्ये बाकी सांगायचं. अरे मगाशी ना तुला नाही म्हणाल पण तू गेला ना की मी विचारते करूया रामचं लग्न गीता बरोबर. मी नाही तयार होता. अरे असं झालं तुला मगाशी तयार होतास. मी विचार बदललाय. विचार बदललाय पण का? जसा तू विचार बदललाय तसा मी विचार बदललाय. आणि त्याचं काय आहे ना तुला मगाशी सटकन नाही म्हणालो पण तू गेला ना की मी विचार केला की तुला मागे लागलायस तर करूया रामचं लग्न गीता बरोबर. पण मी पण जाता जाता विचार केला दोस्ताच्या मुलाला माझी मुलगी दिली आणि चांगली नातीन आहे तर तुझ्या डोक्यावर कशाला खापर सोडावं. चल रे तुला चेष्टा करू नकोस हा. हे चेष्टा नाही मी खरं बोलतोय. बघ रामचं लग्न हे गीता बरोबर होणार. कसं करतो ते बघ. रामचं लग्न हे गीता बरोबर होणार. तुम्हा दोघांना मी छल्ला वॉर्निंग देते हा. छल्ला? शेवटच्या वॉर्निंग देते ते रामचं आणि गीताचं लगीन करून ते त्याच्या शाळा हे माझ्या झगा आहे ना हे खाली कर. ए मिस्टर जागा आली काय म्हणजे काय जागेचा भाडा घेतलाय का? बोल तू बोल. ए मिस्टर जागा आली काय म्हणजे काय जागेचा भाडा घेतलाय का? हे शाळा भाडं देता मग तू काय झाला? हा? भाडं देता मग तू काय झाला? हा? हे शब्दा वाड्या काय तुझ्या झाला काय? हा? हे भाड्याने लय जबाब दिसते. हे नाहीतर रामचं आणि सीताचं लगीन करून दे. पुढे गेला नसता. राजपुराने याला सुद्धा लग्नाचं विचारलं असेल. तू शाळा काय बियाण्याचा विचार करते की काय? शाळा हे दोघं कसला विचार करते? काहीतरी गडबड दिसते. हा, काहीतरी गडबड दिसते. हे शाळा कसला विचार करते? हा, कसला विचार करते? ए मिस्टर आमच्या मुलाची लग्नाला सांगणार तू कोण रे? जास्त वाणी देऊ नका नाहीतर आम्ही दंड करू. शाळा तू जाऊ दे. हा, जाऊ दे. हा, शाळा
आज्ञा बोललो. दादा कदाचित दादा. तुमच्या आज्ञेने ना पाठवलं. तुमच्या काय शपथ? हे श्रावण तुला आता संशय कसा आला रे? मला पण तुला बोलायला तिनेच सांगितलं ना. आणि मला सुद्धा तुला विचार सांगितलेला. ए शाला, तुम्हा दोघांना मी छल्ला वॉर्निंग द्यायला. सल्ला नाही बाबा, शेवटच्या वॉर्निंग द्यायला. हा, तुम्हा दोघांना मी शेवटच्या वॉर्निंग द्यायला. अरे त्यानेच सांगितलं होता. मला म्हणाली त्या दोघांचं लग्न कर, मग आपण लग्न करू. आणि मला सुद्धा हेच म्हणाली. तुला काय म्हणाली? ए शाला, म्हणजे तिने काय? आपल्याला त्यांना फसवलं. ए, ती बाई नाहीये. ए शाला, हा, अरे तिचा आवाज बघ. अरे पैशाचाच आहे. हे श्रावण ती बाई नाहीये हे तू कसं बोलतोस? अरे मगाशी राम लक्ष्मण बरोबर पुरुषाच्या आवाजात बोलत होता. ए शाला, हा, ए तू का हॉबीमध्ये जाऊन आला की काय? हा, हा, तुझ्या कानाच्या वेळेला बुडबुडीत झाला तो. ए तू व्हायला कानाच्या चष्माने. अरे मला शांत बाबा. हा, अरे मी माझ्या वाईफला घरातून बाहेर काढली रे. हे मिस्टर, जरा गप्पा बसले. आणि तो आवाज राम किंवा लक्ष्मणचा म्हणत होता. ए, तू त्यांना सांगू का मी तिला पाळी समजले म्हणून? नाही ना, हे मला खरं नाही वाटत. अरे तुम्हाला सांगू, ते घरात ना सिगरेट ओढत होता. अरे खरं म्हणून काय करा? म्हणून काय करा? अरे बाबा, ते अमेरिकेत राहून आलाय. अमेरिकेत शाळाची बाजू लहान गट्ट्या पुढे नाही जाऊन आला. मी माझ्या वाईफला घरातून बाहेर काढलाय. तुम्हाला कसं समजावू? मला सांगा, पहिल्याच भेटी कोणती स्त्री लग्नाचा विचार येतात? हे शाळा, हे मात्र बरोबर बोलते. त्याला समजलं, आपल्याला काय समजणार नाही असं. तो आला ना की त्याला विचार. ती आली ना की तिला विचारू. चालेल चालेल चालेल. हे पण ती ओव्हर ऍक्टिंग करते. पण त्याला डायरेक्ट नाही विचारायचं. हा, आपण ना तशा परीक्षा घेऊ. परीक्षा घेऊ. पण साला गेली कुठे आत्या? ती बघ तिकडे बघ, बाबा बघ काय करते. चकणा आणू का? हो. काय? माझ्या पैसे चाललेला वाटतं. हो. अहो, त्याचं काय ना आत्या, कालपासून तुम्ही इथे राहताय. तरी सुद्धा नाव तुमचं नाव नाही काढलं. हे शाळा, तुझं नाव काय ते सांग ना. त्याला नाव असेल ना तुझं. कधी एकदाचं ऐकतोय असं झालंय. माझं नाव माझं नाव माझं नाव माझं नाव की नाही, माझं नाव की नाही गंगाराम खोटे. काय 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 हो, काय खोटं बोलते? हा, तुम्हाला बोललो होतो ना. हे शाला, गंगाराम हे तर पुरुषाचं नाव असते. हा, म्हणजे बाईच्या कशाला? हा, बाईच्या कशा झालं? पुरुषाचं. अहो, मी माझं पूर्ण नाव सांगितलंय. पूर्ण नाव म्हणजे? पूर्ण नाव म्हणजे बघा, माझं नाव गंगा, नवऱ्याचं नाव राम आणि आडनाव खोटे. मी समजतो गंगाराम. त्याचं काय ना गंगाबाई, आपल्या चौघांशिवाय घरात कोणी नाहीये. तर छानपैकी गाणं म्हणून दाखवा. तूच म्हणून दाखवा. आम्ही हा चालेल चालेल, आम्ही गाणं बी बोलते, नाचते बी. पण तुला बी आमच्याबरोबर नाचावं लागेल आणि गावं लागेल. आणि त्याच्यानंतर परत तुला आता नाचावं लागेल आणि गावं लागेल. कबूल? ठीक आहे, कर सुरुवात कर. ठीक आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में, और महल दिल नहीं रहना, ये को ये
तुझे सोना उसमें है एक कोना तेरे लिए धड़कता है महीना ताला तोड़ू नको मला सोडू नको मेरे दिल में भी तुझसे कुछ रहना मेरी आंखों में आ सपनों में आके तू रहना मेरी आंखों में हो कुठे चालत बाई तुम्ही गाऊन दाखवा पुन्हा केव्हा अशा आता बोलली होती हा तुमच्या घरातून टिप्पण करून दाखवेल नाही आता नाही पुन्हा केव्हा जायचं हो बसा आजच गाऊन दाखवा नाही जमणार माझा नवरा होता ना तेव्हा म्हणायचे मी म्हणजे तुझा नवरा होता तेव्हा गायची आता गायला झालं तुला अहो त्यांची जवळ कसली असायची का अहो त्यांचे मित्र आले की ते मला म्हणायचे गाणं म्हणून दाखव आणि नाही म्हणलं की पाठीवर बसायचे तुझा नवरा तुझ्या पाठीवरती बसायचा ए, शाळा, आता आम्ही बी बसणार. बसायचे आता काही करणार नाही तुझं तर बघा, आता मला काही जमणार नाही माझा मूड देखील नाहीये मूड नाही मी आणतो मूड तुझा मगाशी राम लक्ष्मण बरोबर पुरुषाच्या आवाजात बोलत होती पुरुषाचा ना हे शाळा याने पाहिलंय तुला हा पुरुषाच्या अहो, आवाजात त्याचं काय आहे ना पूर्वी की नाही मी नाटकात पुरुषाची कामं करायची तेव्हा माझ्या डोळ्यातून कधी कधी येतो आवाज पुरुषाचा ठीक आहे बाई तुझा आवाज गाऊन दाखवा नाही चालेल नाही दोघांच्या आवाजात पुरुषाच्या पण स्त्रीच्या पण दोघांचा हा ठीक आहे बसा मांडू हे बशा ना असं म्हणू नका ना या आपल्या नारीला त्रास देताना काही वाटतं जीवेला काही भाव ना ही आपला नारी दिवस रात्र काम करते तुमची सेवा करते तुमची पोळ सांभाळते तुमच्या सुद्धा भांडी घासते तुमची सगळी कामं करते असं म्हणू नका आमच्या शब्द म्हणण्यापेक्षा तलवार म्हणून आम्ही ते नेहमी जपून वापरतो कारण आमच्या शब्दाने समोरचा व्यक्ती घायाळ होतो ते काही चालणार नाही मगाशी जरा सिगरेट पुरवत होतास हे शाळा तुला मी बोलले ना मग ते अभ्यास घेतला माझ्या वाईफला राहतो बाहेर काढली तसा ऐकला नाही हे बघ गंगाबाई बाई आहेस का नाही हे सिद्ध करून दाखव म्हणजे बाई नाही हे सिद्ध झालं तुमचा काहीतरी वेगळा विचार दिसतो
चला चला उचल दे. ए लपत तुझे बाहेर तिच्या मागे ए बाहेर चला ए आला होतं मला माझ्या सवय असते हात पकडला काहीतरी पकडलंच ना. इन्स्पेक्टर साहेब ही बाई नाही. ही बाय नाही ते मला माहिती आहे ए तिथं तुम्हाला आणला वाटतो हा ती बाय ना म्हणतो ना तुम्ही हे तो पुरुष आहे हे म्हणायचं आम्हाला त्या माली एका बाईला पुरुष म्हणतात देव कोर्टात बांधले फटके देव त्या बाईला तुमच्या समोर ठेवतात. बाई हे चलाय साप खोट आहे. बघितला हा खोट आहे बघितला ना हा बाई तुमची काय छेड चालली ना तुम्हाला सांगा आणि तुम्ही काय ना खरं खरं सांगा आता माझा खरं खोटं आहे ना माझ्या बॅगेमध्ये आहे. बॅग मध्ये हो बॅग मध्ये घेऊन येऊ का? हो या ठीक आहे. पण हे लोक अजून आले कसे नाही? येतील तुम्ही जा बॅग घेऊन या. ठीक आहे जाते मी. पण हा काही या हलकट नाही आणि या पेशंटला बिलकुल आतमध्ये पाठवलं नाही. आहे ना जाता आतमध्ये बघतो मी यांना तुमच्याकडे ठीक आहे जाते मी. त्यांना आई जाऊ येतो बोल आले हा सदा मला और मिळतात ते कलम काय यांची चौकशी करायची त्यांची काय चौकशी नाही करायची मला तुला विचारायचं. मला ये चौकशी. मला वाटतं हे दोघं ना इंग्रजी आवाजात असतील आणि हो येते ना सगळं इंग्रजीमध्ये बोलत होता. तो शाळा तो डायरेक्ट विचारून बघ ना त्या पोलीस चौकीत ठीक आहे विचार. हो हवालदार साहेब बोला तुमच्या पोलीस स्टेशनचा नंबर द्या. पोलीस स्टेशनचा नंबर किती रे ची हिम्मत आम्हाला नंबर विचारता. हा हो याने सुद्धा हे तुम्ही पण नकली आहे. हे काय म्हणालात नकली? मिलेगी इसकी सजा जरूर मिलेगी. काय सांगितलं मला सजा नहीं फिर क्या मिलेगा मिलेगा पुलिस स्टेशन का नंबर मिलेगा बीट नंबर 40. हो पोलिसांचा फोन नंबर मागितलाय. ठीक आहे देतो लिहून घ्या. बोला माझ्या लक्षात राहा बोला टेलिफोन नाईट स्टेशनला. हे कोण न्यू प्लॅन का बोला अहो टेलिफोन नाईट स्टेशनला ते लिहून घ्या. हे शाळा तुमच्या ते चालू केली आहे ना ते आता बंद करायच्या हा शाहून ठेवते आणि ते शाळा आतमध्ये ते गेलाय ना हा त्याला पहिला बाहेर बोलवा त्याला पहिला बाहेर बोलवायचं का त्याला बोलवा आता तुम्हाला दोघा नाही पोलिसांमध्ये घेऊन जातो. बोलवा आंबा. हो बोलवा बाबा बाबा आम्ही रंगातून आलो. आम्हाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद माझी नाही लग्नाला परवानगी परवानगी कोण सांगतोय कोर्टाचं परवानगी दिली आशीर्वाद द्या बरोबर बोलू का आता काही फरक पडणार नाही. एक खरा हा ते माझ्या वाईफ आहे ना मी घरातून बाहेर काढलाय तुझं काय रे सांगायला पाहिजे
तुम्हाला बोलवतो ना हा पुरुष आहे म्हणून. हो मी पुरुष आहे. म्हणजे 2 दिवस इथे राहून आम्हाला बसवलं. बसवलं नाही. रामला गीतावला लग्न करायचं होतं. म्हणून लक्ष्मणच्या सांगण्यावर मी हे सोंग घेतलं होतं. म्हणजे काका, तुमच्या रामला नोकरी नाही. म्हणून तो गीतावर लग्न करायला टाळाटाळ होता. मी तिला सांगितलं होतं की आई आली तर लग्न करूया म्हणून. एवढ्यात तुम्ही येण्याची शक्यता कमी होती म्हणून मी गीताशी खोटं बोलतो. आता झालं गेलं गंगेला म्हणून द्या. लोकांनी आशीर्वाद द्या बघूया. अजिबात नाही. हो इकडे मगाशी माझ्यासाठी तुम्ही रामच्या आईला सोडायला तयार झालेला सांगू रामला. नको 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 नको. म्हणून सांगतोय झालं गेलं गंगेला मिळू दे आणि दोघांनी आशीर्वाद द्या. अरे पण मी तयार आहे. मला श्रावण तयार होईल का? अरे पण तू तयार आहेस तर आता मी कशाला नकार देऊ. हे शाला, हा? हे तुमच्या करता ठीक आहे. मी माझ्या बाईकला हे तुझं काही त्याला विचार. हे शाला, आता माझ्या काय याला नवीन पावलेलं विचार. हे बाबा, आता माझ्या काय रामला नोकरी नाही म्हणून तुम्ही आमच्या लग्नासाठी विरोध केला. पण आज ना उद्या लागेल ना त्याला नोकरी. आणि तुमच्या सुखासाठी जरी मी दुसऱ्याशी लग्न केलं असतं ना तरी मी सुखी झाले नसते. एक भाकरी खाण्याऐवजी अधिक खाऊ पण आम्ही सुखी राहू. खरंच गीता प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या भविष्यात आणि आपला नोकरी नव्हती म्हणून मी तुला नकार दिली. आता तुझा त्याच्यावर भरोसा आहे तर माझी काही हरकत नाही. माझ्याच मित्राच्या घरी जाणार आहे. मला पण आनंदच आहे त्याचा. आणि हो श्रावण, कोण म्हणाला रामला नोकरी नाही करून? अरे जर समजा मी नोकरी केली तर माझा एवढा कारोबार पण सांभाळणार. आणि हे बघ गीता माझ्या घरी सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून येईल. आम्ही दोघं मावशीच्या नात्यातले मित्र. हा आमचा उल्हासनगरला नाटकाचा प्रयोग होता. आणि टायमाला नक्कीच आली. मग काय मला त्याने नक्की भूमिका दिली. मस्त ऍक्टिंग करतात का? तिथलं त्याचं बाईक माझ्याने बोलतोय. नाटक करतात. खाल्याने बोलतोय आपल्यासोबत तिथे दिसून आला. आणि त्या बाईला खाल्याने बोलतं पाहिजे होतं. शांत डायरेक्ट त्याला खोलत होतं. मग काय ह्याच्या मागावर आम्ही ती येऊन आणि मारुतीला आम्ही इथे येताना बघितलं. जेव्हा इथे बघितलं रूममध्ये दिसलंच नाही. म्हणून आम्ही पोस्टपाल आणि हवालदार अशा वेळेत आलो. आणि नंतर आम्ही मारुतीला मार्केटमध्ये बघितलं त्याच साडी. आणि काय तुझी गलबल आहे तिथं असं आमच्या लक्षात आलं. मग काय इथं आजूबाजूला धावू आणि हे सगळं बघत होतो. मग पुढे सगळं हे असं चालत घडलं. असं आणि आजपर्यंत मी स्वतःला आडाचा कलाकार शब्द होतो. पण तुम्ही त्या रुस्तम निघालात रे. हे शाला काय म्हणते. ए बाबा तुला दुसरं नाही बोलला. मला दुसऱ्याने पैसे दिले.